सर्व शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार. शेतकरी मित्र, आत्ताच 2-4 दिवस अगोदर आपण फार्मस्ट्रॅक फार्मर आयडी ॲग्रीस्टॅक या संदर्भात काही माहिती घेतली होती, व्हिडिओ बनवला होता, शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधला होता. तसेच मित्र, मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे, खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे मित्रांनो. आता दसरा 2 दिवसावर आलेला आहे, दिवाळी सुद्धा 20 दिवसावर आलेली आहे मित्रांनो. पंचनामे होणे, पंचनाम्याचा पूर्ण डाटा येणे आणि त्यानंतर राज्य सरकारकडून मदत मिळणे किंवा केंद्राकडे प्रस्ताव सादर करणे आणि प्रस्ताव सादर केल्यानंतर केंद्राकडून सुद्धा मदत मिळणे, या सर्व गोष्टीला खूप उशीर होताना दिसत आहे मित्रांनो. तरी सुद्धा आजच दुपारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राची पैशाची जी मदत येणार आहे त्या मदतीची कुठलीही वाट न पाहता राज्य सरकारच्या परीने शेतकरी बांधवांना दिवाळीच्या अगोदरच त्यांच्या खात्यावर मदत अनुदान जमा करणार आहे आणि त्याकरिता 2215 कोटी रुपयाचा उल्लेख या अगोदर सुद्धा केला होता आणि आज परत सुद्धा त्यांनी केलाय. परंतु मित्र, या अगोदर बऱ्याचशा ठिकाणच्या ज्या ठिकाणचा पंचनामा झालेला आहे त्या ठिकाणच्या केवायसीच्या याद्या काही ठिकाणी आलेल्या आहेत, त्या काही ठिकाणी केवायसीच्या याद्या येणे बाकी आहेत आणि केवायसीच्या याद्या येणे आणि त्यानंतर केवायसी करणे आणि केवायसी झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला ते अनुदान त्याच्या खात्यावर जमा होणे, या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये बराच वेळ जात असतो मित्रांनो. नाही तरी म्हणलं 72 तास म्हणले किंवा आठवडा म्हणलं तरी 15-15 दिवस, 3-3 आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना केवायसी केल्याच्या उपरांत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होताना दिसलेले नाहीत मित्रांनो. त्यामुळे थोडाफार काय होणार, तर मुख्यमंत्री महोदय साहेबांनी आज मंत्रिमंडळ बैठकीतून घेतलेल्या या निर्णयानुसार सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याकरिता केवायसीची जी अट होती ती अट शिथिल केलेली आहे मित्रांनो. आता शेतकऱ्यांनी जे फार्मर आयडी काढलेले आहे, ॲग्रीस्टॅकवर जे रजिस्ट्रेशन केलेले मित्रांनो, त्या डाटा घेतला जाईल, तो डाटा, आणि त्या डाट्यानुसार शेतकऱ्यांना अनुदान, नुकसान भरपाईची मदत देण्यात येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही होती अनुदान ई केवायसी, दुष्काळी अनुदान ई केवायसी शिथिल केल्याबद्दलची महत्वाची अपडेट मित्रांनो. धन्यवाद.